विठ्ठल 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 विठ्ठल. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज, देवाच्या प्राप्तीसाठी सोपा उपाय, सुलभ उपाय, पहिला उपाय सांगतात भावे गावे गीत. तसं गाणं सोपं नाही, परंतु जर ते भावनायुक्त अंतःकरणाने गायलं ना तर ते सोपं होऊन जातं. भगवंताच्या प्राप्तीसाठी ते सहज होऊन जातं. म्हणून येईल तैसा बोल रामकृष्ण, त्याचं गुणगान गावं. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, तेची मज प्रेम देई देवा. नाथ तुकोबाराय आपल्या वाचेला आज्ञा करतात. घे 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 माझे वाचे हो, घे 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 माझे वाचे, घे 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 माझे वाचे, घे 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 माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घे 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 माझे वाचे हो, घे 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 माझे वाचे. हे वाचे, या देवाचं नाव घे. गोड नाम विठोबाचे. तुकोबाराय म्हणाले सोपं आहे हो, सोपं आहे, परंतु आमच्या मुखामध्ये ते येत नाही. येतं का? बाकी आमच्या तोंडामध्ये बाकी सगळ्या गोष्टी येतात. याचं नको त्याचं धुणं धुवायला आपल्याला आपलं तोंड तयार असतं, नको त्या गप्पा मारायला आमचं तोंड तयार असतं, पण या तोंडानं देवाचं नाव घ्यायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. तिळ तिळसाचा पुण्य जोडे, तव हे बहुत सुकृता ती जोडे, तव वाचे शी आतुडे नाम तुझे. तिळा तिळानं पुण्य प्राप्त करावं लागतं, तेव्हा कुठेतरी तोंडामध्ये देवाचं नाव येतं. आणि काय होतं देवाचं नाव गायल्यानंतर? भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझं व्हावा हे देव. शुद्ध चित्तानं देवाचं गुणगान करावं. किती शुद्ध असावं, किती शुद्ध असावं. विठ्ठला विठ्ठला कंठ आळविता फुटला विठ्ठला. असं कंठ फुटेपर्यंत, कंठ फुटेपर्यंत बघा आमचे वारकरी गातात ना. वारीच्या वाटेनं गेल्यानंतर एवढ्या उंच आवाजामध्ये एवढा पकवाज टाळ आणि असं काही सुंदर चाललेलं असतं. परिणाम काय होतं? अहो, वारीमध्ये सगळ्या माणसांना माऊलींचं दर्शन होतं. कुठे माऊली? चालणारा माऊली, बोलणारा माऊली, गाणारा माऊली, चहा पिणारा माऊली, चहा देणारा माऊली, अहो रस्त्यामध्ये आडवा जाणारा सुद्धा माऊली. एखादा ट्रक आला अंगावरती तरी ओ माऊली माऊली माऊली. सगळं काय होतं? सगळं माऊलीमय होतं. काय काय भाऊ, विचार करा. आज आमच्या पाया पडावं असं पोराने सुद्धा आपल्या पाया पडावं वाटलं तर पोरग पाया पडत नाही. घरी बापाच्या सुद्धा पोरग पाया पडत नाही. आज अशी अवस्था आहे. पण वारीच्या वाटेने पहा, पाया पडे जन एकमेका. अरे माणसं माणसांच्या पाया पडतील याच्यात नवल नाही, माणूस माणसाच्या पाया पडेल याच्यात नवल नाही. वारीला जर एखादा बैल गेला, असा बैल काही वारीला जात नाही म्हणजे वारीला जात नाही तो बैल असतो असा भाग नाही, पण बैल वारीला जात नाही. पण एखादा बैल जर पूर्व पुण्याईनं, त्याच्या पूर्व सुकृतानं जर वारीला गेला आणि ज्ञानोबारायांची, माझ्या तुकोबारायांची, माझ्या सोपान काकांची जर पालखी त्याच्या खांद्यावर आली तर लोक त्या बैलाच्या सुद्धा पाया पडतात. पाया बैलाच्या पडतील याच्यात नवल नाही. तो बैल ज्या मातीतून गेला, ज्या रस्त्यानं गेला, त्या बैलाच्या पायाखालची माती घेतात आणि ती माती कपाळाला लावतात. एवढं सामर्थ्य या वारीमध्ये आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल एवढं सामर्थ्य आहे. आणि म्हणून गात जागा गात भगवंताचं नामस्मरण करत 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 जर आम्ही गेलो तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट सतत तो आमच्या बरोबर राहतो. फक्त एक करावं, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. किती शुद्ध असावं, किती शुद्ध असावं. दररोज पूजा करताना पुजारी काकांची पूजा पाहायची आणि पहिलीच्या वर्गामध्ये नुकतंच शाळेत गेलेलं पोरगं दररोज पाहायचं आणि ते म्हणायचं, हे असे मला मंत्र कधी म्हणता येतील, असे मला श्लोक कधी म्हणता येतील, असे स्तोत्र मला कधी म्हणता येतील. विचार करायचं पण म्हणता तर येत नव्हते. एक दिवस देवाच्या समोर उभा राहिला, हात जोडले आणि त्याने डोळे बंद करून सुरू केलं. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि पोरग म्हणत होतं, क गा की गुगु के कम खा, ख खा की गुगु के कम खा, ग गा की गुगु के कम खा, घ घा की गुगु के कम खा, च चा ची ची चू चू चे चम छ छा, छ छा छी छी छू छू छे छे चम छा. शेजारी पुजारी ते विचार करत होते, काय म्हणतोय हा, कुठले मंत्र म्हणतोय. आणि त्याने कान देऊन ऐकलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ते पोरग म्हणत होतं, क का की कू कू के कै को कौ कम कहा, ख खा खी खी खू खू खे खै खो खौ खम कहा. आता म्हणजे ही सगळी बाराखडीच तो म्हणत होता. आता बाराखडी म्हणताना एवढा भावमग्न झालेला तो पोरगा, पण ते ब्राह्मण काकांनी त्याला हलवलं. अरे असले कुठं मंत्र असतात का रे, हे काय मंत्र का, बाराखडी म्हणायला लागलास तू. त्यानं हात जोडले आणि डोळ्यातून पाणी आहे, अश्रू वाहत आहेत आणि ते पोरग छोटंसं बाळ, पहिलीचं बाळ आहे आणि ते म्हणतं, काका मला मंत्र येत नाहीत, मला स्तोत्र येत नाही, मला कुठलेच श्लोक येत नाही, पण 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 आमच्या गुरुजींनी सांगितलं, आमच्या गुरुजींनी सांगितलं की या जगातलं एकही अक्षर बाराखडीच्या बाहेरचं नाही. आणि जसं गुरुजींनी सांगितलं तशी पहिली बाराखडी पाठ केली आणि देवाला म्हटलं, देवा 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 सगळं ताट तुझ्या पुढे भरलेलं आहे, तुला जे योग्य वाटेल ते घे. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. सगळं देवाला प्राप्त होईल, फक्त काय पाहिजे, भाव पाहिजे. पण तुकोबाराय म्हणाले, आनंदानं भावनायुक्त अंतःकरणानं जर त्याचं गुणगान गायलं काय होईल हो, देव भेटेल. देव भेटेलच, निस्ता देव भेटेल का. अहो सगळ्या जगामध्ये कंठी धरिला कृष्णवाणी अवघा जनी प्रकाश. आज विचार करा ना काय होतं हो. आज दररोज कीर्तनकार आम्ही मंडळी महाराष्ट्रभर फिरत असतो आणि मी अभिमानानं सांगतो, जेवढा मान या महाराष्ट्रामध्ये कीर्तनकारांना आहे ना, तेवढा मान जगात दुसऱ्या कोणाला नाही. एवढं भाग्य आम्ही ज्ञानोबा तुकोबाराय यांचं हे असणारे पायिक म्हणवण्याचं देवाचं गुणगान. हे कशाला गळ्यात हार पडतात होय. हार पडणं म्हणजे साधी गोष्ट आहे का, साधी गोष्ट नाही. सोपं आहे का गळ्यात हार पडणं, अवघड आहे. मी PhDचा अभ्यास करत असताना माझे गुरुजी डॉक्टर रामचंद्र देखणे सर नेहमी सांगायचे, महाराज गळ्यात हार पडणं सोपं नाही. साहेबांचे निवडणूक झाल्यानंतर गावातल्या लोकांनी जाहीर नागरी सत्कार ठेवला, नागरी सत्कार ठेवला. हरावर हार, हरावर हार, हरावर हार, हरावर हार. गावातल्या लोकांनी 50 हार घातले तरी साहेबांचा चेहरा काळवंडलेला. मग विचारलं, साहेब आता तरी हसा, अहो 50 हार लोकांनी घातलेत, अजून कसली काळजी करताय. साहेब म्हणाले, महाराज या गावातल्या लोकांनी माझ्याकडनं सकाळी 200 हाराचे पैसे घेतले. सांगायचा विषय, हार सोपा आहे का गळ्यात पडणं, पण भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. काय होईल, अरे तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त होईल. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज आम्हाला गाणं जरा अवघड वाटतं, याच्यापेक्षा अजून काही सोपं सांगाल का. याच्यापेक्षाही सोपं आहे. दुसऱ्यांचे गुणदोष आपल्या या कानाने ऐकायचे सुद्धा नाहीत आणि ते ऐकलेले गुणदोष मनामध्ये सुद्धा साठवायचे नाहीत. अभंगाचं 3रं चरण. अनेकाचे काने अनेकाचे काने अनेकाचे काने वा वा. अनेकाचे काने अनेकाचे काने काने अनेकाचे काने अनेकाचे काने अनेकाचे
दोष गुण दोष मनाना तुझ व्हावा देवा तुझ व्हावा देवा गुण दोष मनाना गुण दोष मनाना मनाना तुझ व्हावा हे देवा वा वा तुझ व्हावा हे देवा आणिकाचे कानी गुणदोष मनानानी तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. यापेक्षा तुकोबाराने सोपं करून सांगितलं. आता मी खरं सांगू का, प्रत्येकाला देव पाहिजे आणि देव असण्यासाठी काय काय करावं लागतं याच्यातला एक जरी उपाय आम्ही केला तरी हा सुलभ उपाव. पहिलं करा, भावे गावे गीत, चित्त शुद्ध करून देवाचं गुणगान गा. तुम्हाला नाही ते जमलं याच्यापेक्षा सोपं आहे, आम्हाला देवानं कान दिलेत. हे कान कशासाठी आहेत? ऐकण्यासाठी आहेत. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, या कानांची फार मोठी जबाबदारी आहे बरं. कारण कानानं जे आम्ही ऐकतो तेच मनामध्ये साठवलं जातं आणि जे मनामध्ये साठवलं जातं तेच कधीतरी बाहेर येतं. अंतरीचे धावे सबाई बाहेरी. म्हणून ऐकत असताना असं ऐकायचं, दुसऱ्यांची गुणदोष काय ऐकावे. आपण दुर्दैवानं आमच्या या जगात पाहायला गेलो तर सगळी माणसं ही दुसऱ्यांचे गुणदोष दाखवायला तयार असतात. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही एक बोट समोरच्याकडे करतो तेव्हा बाकीची 3 बोट आम्हाला विचारत असतात तुझं काय चाललंय. आम्ही दुसऱ्यांची गुणदोष पाहतो परंतु आमचं काय चाललंय हे पाहायला आम्हाला वेळ नाही. जगात काय चाललंय हे पाहायला आम्हाला वेळ आहे परंतु स्वतःच्या घरात काय चाललंय हे पाहायला आम्हाला वेळ नाही. स्वतःचं काय चाललंय हे पाहायला आम्हाला वेळ नाही. जगाशी आम्ही बोलतोय पण स्वतःशी बोलायला आम्हाला वेळ नाही. आम्ही कधीतरी स्वतःशी बोललेलो आपल्याला आठवतंय. आता आमच्याकडे मोबाईल नावाचं एक सुंदर गॅजेट आलंय. एवढं सुंदर आहे आम्ही विदिन सेकंदामध्ये जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी संपर्क करू शकतो. पण कधीतरी त्या मोबाईलवरती आपण आपला स्वतःचा नंबर डायल करा, 10 अंकी नंबर, स्वतःचा नंबर स्वतःच्या मोबाईलवरती डायल करा आणि तो कानाला लावा. तेव्हा आतमधून असणारी जी काही ती ऑपरेटर आहे ती सांगत असते, जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है. जगाशी आम्ही बोलू शकतो पण जेव्हा आम्ही आमच्याशी बोलायला लागतो तेव्हा मात्र आम्हाला वेळ नाही. जगाचं काय चाललंय हे याचं त्याचे गुणदोष काढण्यापेक्षा आपले गुणदोष पहा ना. तुकोबाराय म्हणाले दुसऱ्यांचे काय गुणदोष पाहावे. आज माझ्याकडेच एवढे दोष आहेत. मी तो अपराधाच्या राशी, शिखा अंगुष्ट ते पाशी. शेंडीपासून ते पायाच्या नखापर्यंत मीच अपराधाच्या राशी आहे. माझे मज कळो येती अवगुण, माझे मज कळो येती अवगुण. आम्ही दुसऱ्यांचे दोष दाखवण्यापेक्षा, दुसऱ्यांचे दोष ऐकण्यापेक्षा आम्ही आमचे गुणदोष ऐकले पाहिजेत. आपलं काय चाललंय बघा ना. जगात हा तिकडे का गेला, तू तिकडे का गेला, यानं तिकडं जायला नव्हतं पाहिजे, त्यानं तिकडं जायला नव्हतं पाहिजे, हा तिकडच्या याच्यात गेला, तू तिकड. अरे तुला काय माहितीये, आम्ही इथं बसल्या बसल्या अगदी पंतप्रधानांना सल्ले देतो. तुझं बजेट किती आहे, तू बोलतोयस काय, तू कुणाला गरज आहे का. पण याचं त्याचं विचार करण्यापेक्षा आपलं काय चाललंय. आणि सुदैवानं काय दुर्दैवानं काय म्हणा पण माणसांचा स्वभाव असा आहे की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ मात्र दिसत नाही. दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यापेक्षा अरे दुसऱ्यांना दोषी ठरणारे आम्ही कोण. कबीरदास महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. कबीरदास महाराज म्हणाले या जगातला वाईट माणूस शोधायला मी निघालो, एकही वाईट माणूस मिळाला नाही. पूरा देखन मैं चला,
पूरा देखन मैं चला, पूरा मिला ना कोई, देखा आपने आप को, मुझसे बुरा ना कोई. वाईट माणूस शोधायला निघालो, एकही वाईट माणूस मला मिळाला नाही. पण आरशामध्ये मी जेव्हा स्वतःला पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, माझ्या एवढा वाईट माणूस या जगात दुसरा कोणी नाही. आज आम्ही जग सुधारायला बघतोय. जगानं हे करावं, जगानं ते करावं, जगानं असं वागलं पाहिजे, यानं तसं वागलं पाहिजे. परंतु यानं तसं वागलं पाहिजे, त्यानं तसं वागलं पाहिजे, याच्यापेक्षा मी कसं वागलं पाहिजे याचा विचार करणं म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचा सोपा मार्ग आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी कीर्तन केली. कीर्तन करत असताना कीर्तनाचा भाग एवढा आहे की पहिलं ऐसे जागवितो मना आणि मग सरीसे जना सहित. पहिलं मनाला जाग करावं, स्वतःला शिकवावं आणि मग आपल्याकडे गुण आहेत, हे गुणवंत कशासाठी केलंय? दुसऱ्यांचे दोष दाखवण्यासाठी नाही. गुणवंत केलो दोष जाणायासाठी, जाणायासाठी माझे मज पोटी बळकट दूषण, माझे मज पोटी बळकट दूषण. देवा, आम्हाला गुणवंत याच्यासाठी केलंय की दुसऱ्याचे दोष दाखवण्यासाठी नाही. आपल्यामध्ये किती अवगुण आहेत, आपल्यामध्ये किती दोष आहेत हे पाहावं. आम्ही दुसऱ्यांचे दोष ऐकतो. महाराज म्हणाले, देव पाहिजे ना, तुम्हाला सुख पाहिजे ना, बस एवढं करा, याचं त्याचं ऐकतच बसू नका. दुसऱ्यांचे गुणदोष ऐकायचेच नाही. बरं, याच्यासाठी काय करावं लागेल? काही नाही. शुद्ध सात्विक भावनेनं आपण सगळ्यांकडे जर पाहिलं तर स्वतःला सुधारायचा प्रयत्न करा. एक वाक्य तुम्हाला सांगतो, अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही माणसं स्वतःला माफ करतो आणि दुसऱ्याला धारेवरती धरतो. आम्ही सामान्य जीव स्वतःला माफ करतो आणि दुसऱ्याला धारेवरती धरतात. परंतु संत मात्र स्वतःला धारेवरती धरतात आणि दुसऱ्याला माफ करतात. आणि जोपर्यंत तुमच्या आणि माझ्या दुःखाचं कारण आम्ही दुसऱ्याला समजत असू, तोपर्यंत आम्ही जीवनामध्ये सदैव अज्ञानीच आहोत. तुम्हाला आणि मला जे दुःख होत आहे याला कारण दुसरा तिसरा कोणी नसून मीच माझा झालो शत्रू. कैसा मित्र कैसा पुत्रू, कासया घातला पसारू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. दुसरे कोण आहेत आमचे शत्रू? नाही, आपणा घात कर. शत्रू झालो मी दावेदार, तू तव कृपेचा सागर. वाचे कृपानिधी माय बापा. ज्ञानोबाराय म्हणाले, दुसरं कोणी नाही, आपणची आपण या वैरी. कोश कीटकाचे परी, मीच माझा घात केलाय, मीच माझा शत्रू, मीच माझा असणारा वैरी आहे. म्हणून दुसऱ्याचं कुणाचा विचार न करता पहिलं आपण आपल्या काचा साफ करून घेऊयात. दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यापेक्षा देव पाहिजे ना, सुख पाहिजे ना, समाधान पाहिजे ना, अहो घडीभर आपण देव बाजूला ठेवू. ज्याला ज्याला समाधान पाहिजे त्याचं दुसऱ्याकडे पाहायचं सोडून द्या आणि स्वतःचा विचार करा. अनिकाचे काणी गुणदोष मनानाने. आमच्या पुण्यामध्ये शेजारच्या गॅलरीमधून आपलीकडची गॅलरी दिसत होती. काचा मोठ्या दरवाजाला, गॅलरीमधून पलीकडची गॅलरी काचेतून दिसत होती. आणि लग्न झाल्यापासून शेजारच्या घरात जसं कुटुंब नवीन राहायला आलं तशी बायको दररोज नवऱ्याला टोचत होती. बघा, अशी पाहिजे तुम्हाला. हे सगळीकडे ठरलेलं असतं, युनिव्हर्सल वाक्य. मी आहे म्हणून टिकले. मिळेल का अशी? माझ्यासारखी मिळते का कोणी? बघा. तर कशाला मिळेल, कशाला शोधेल माणूस? विनोदाचा भाग सोडा. पण बघा, अशी पाहिजे. दररोज कपडे अशी वाळत घालते, कपडे धुता येत नाही हो तिला. साधी कपडे धुता येऊ नये, शेजारच्या गॅलरीमध्ये बघायचा आणि नवऱ्याला सांगायचा, अशाला अशी मळकी कपडे वलनीवरती वाळत घालत असते, अशी कपडे धुत असतात का? अशी कपडे, सगळं दररोज बोलायचं. एक दिवस सकाळी पहाटे 9 वाजता, रविवारचा दिवस होता. शहरामध्ये रविवारी सूर्य उशिरा उगवतो. पहाटे 9 वाजता बाईसाहेब उठल्या आणि उठल्याबरोबर
पाहिलं तर कपडे चकाचक. ती म्हणाली, अहो बघा ना काय जादू आहे, कपडे चकाचक झाले. तिने कामाला बाई ठेवली असणार बरं का, नक्कीच. नाहीतर चांगली फ्रंट लोडची वॉशिंग मशीन घेतली असेल, काहीतरी कपडे निश्चित चांगले निघाले. तिला करमे ना. तो म्हटला काय नाही, सकाळी सकाळी उठलो होतो, वेळ होता, म्हटलं काय करावं म्हणून आपल्या खिडकीच्या काचा जरा साफ करून घेतल्या. दृष्टांत संपला. मतीत अर्थ एवढा आहे की दुसऱ्यांचे गुणदोष पाहण्यापेक्षा आपण आपला विचार करा. आपुल्ली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. काय होईल आणि काचे काणी, गुणदोष मनानानी. का बरं, तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. महाराज याच्यापेक्षा सोपा आहे का? याच्यापेक्षाही सोपं आहे. काय करा, आपलं जे मस्तक आहे, आपलं जे डोकं आहे, ते संतांच्या चरणावरती ठेंगणं करा. अभंगाचं 4थं चरण. मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा वा वा. मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा वा वा. चरणा 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 करी संतांच्या चरणा करी संतांच्या चरणा तुझं व्हावा आहे तुझं व्हावा आहे देव मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा करी संतांचे चरणा तुझ व्हावा आहे देव देव, तरी हा सुलभ उपाव. महाराज यापेक्षा सोपं काय आहे का हो? नाही आम्हाला गाता नाही आलं, नाही आम्हाला गुणगान करता आलं, नाही आम्हाला इतरांचे गुणदोष कानाने ऐकायची सुद्धा आमची सवय जात नाही. तुकोबाराय म्हणाले याही पेक्षा सोपं आहे. काय? आम्हाला जे मस्तक आहे ना, आमचं जे डोकं आहे ना, आमची जी बुद्धी आहे ना, ते संतांच्या चरणाजवळ आम्ही ती ठेंगणी केली पाहिजे. संतांच्या चरणाजवळ आमचं चित्त, आमची बुद्धी आणि आमचं मन आम्ही समर्पित केलं पाहिजे. आमचं डोकं जर संतांच्या चरणाजवळती लागलं तर माझा विचार असा आहे, या संतांच्या चरणावरती जर आमचं डोकं लागलं ना, तर सगळ्या जगाचं डोकं आमच्या चरणावरती लागल्याशिवाय राहत नाही. काय सामर्थ्य आहे, काय सामर्थ्य आहे. कारण या संतांचे विचार हे जगाला तारक आहेत. हे या संतांचे विचार जगाचे उद्धारक आहेत. आणि म्हणून या संतांनी तुमच्या आमच्यासाठी जो विचार ठेवला आहे, त्या विचारांवरती आमचं डोकं लागलं तर डोक्यामध्ये दुसरे विचार येणार नाहीत. म्हणून या डोक्यानं एवढंच करावं, मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा. आजच्या काळामध्ये ठेंगणं होणं ही साधी गोष्ट आहे का हो? आज कोणी कुणापुढे वाकायला तयार नाही, कोणी कुणापुढे झुकायला तयार नाही. म्हणून परिणाम असा होतो,
पूर्वीच्या काळामध्ये गोष्ट सांगितली जायची. एक छोटासा रस्ता होता, त्या रस्त्यामधून एक शेळी तिकडनं आली, एक शेळी इकडनं आली. दोघी लढायला लागल्या. एवढ्या लढायला लागल्या की दोघीही पडल्या आणि वाहून गेल्या नदीमध्ये. दोन्ही शेळ्यांचं सांगतोय. पुन्हा त्यांचं पाहिलं आणि पुढच्या 2 शेळ्या आल्या, परंतु त्या शेळ्यांनी कीर्तन ऐकलं होतं. त्या कीर्तनात आलेल्या शेळ्या होत्या आणि त्यांनी विचार केला, मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा. पलीकडनं आलेली शेळी म्हणाली, तुला पहिलं जायचंय का? जा बाई, मी थोडंसं खाली वागते, माझ्यावरनं तू पलीकडे गेलीस की तू तुझ्या मार्गाला जेव्हा पोशील तेव्हा मी उठेल आणि मी माझ्या मार्गाला लागेल. आज परिस्थिती अशी आहे, कोणी कुणा पुढे वाकायला तयार नाही, कोणी कुणा पुढे कमी घ्यायला तयार नाही. अहो साधा व्यवहार आहे. घरामध्ये सुद्धा आज भांडणं होतात. का भांडणं होतात? सगळेच फेस टू फेस. कळतंय ना? फेस टू फेस म्हणजे काय? एक कुणीतरी आर्थिक असावं लागतं ना. दोन्ही जर फेस टू फेस झाल्यावरती काय होणार आहे? ठिणग्या उडाल्याशिवाय राहत नाही. तोंडावरती तोंड पडलं की काय होईल? कुणीतरी ठेंगणं झालं पाहिजे, कुणीतरी कमीपणा घेतला पाहिजे. आणि खरं सांगू, ज्याला वरती जायचंय, ज्याला उंच जायचंय, ज्याला उच्च पदावरती जायचंय, त्यानं वाकूनच चालावं लागतं. ज्ञानोबा म्हणाले, झाड जर फळलंय, झाड जर फुललंय, झाड जर भरलंय, समजून जा, जेव्हा ते झाड भरलेलं असतं, जेव्हा ते फळलेलं असतं, तेव्हा त्याच्या फांद्या ह्या अशा भूमीकडे झुकलेल्या असतात. पिकलिया तरुची शाखा सहज भूमीशी उतरे देखा. पिकलेल्या झाडाच्या फांद्या जशा जमिनीला झुकलेल्या असतात, त्याप्रमाणे सर्व ठिकाणी भगवंत पाहणाऱ्या प्रत्येक साधूच्या अंतःकरणामध्ये सर्व ठिकाणी नम्रतेचा भाव ओतप्रोत भरलेला असतो. म्हणून मस्तक ठेंगणा, मी सांगितलं, ज्याला उंच जायचंय त्यांनी असं वाकून चालावं लागतं. म्हणजे आपण साधा व्यवहार भौतिक दृष्ट्या जर पाहिलं तर डोंगरावरती जर चढायचं असेल, डोंगरावरती जर जो चढणार असतो, डोंगरावरती चढणाऱ्या प्रत्येकाला डोंगरावरती चढण्यासाठी, उंचावरती चढण्यासाठी असं वाकून चालावं लागतं. बघा आपण कधी चालून वाकून झुकून चालावं लागतं. गेलात आपण कधी गडावरती, राजगडावर, तोरणावरती, सिंहगडावरती गेलात तर असं झुकून चालावं लागतं. पण उतरताना मात्र ताठ चालावं लागतं. बरोबर आहे ना? साधा व्यवहार आहे. जे झुकून चाललंय ते वरती चाललंय, आणि जे असं छाती काढून चाललंय त्याचं गाडी उतारायला लागलंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. नम्रता असावी आणि भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. भक्तीच म्हणजेच नमन आहे. नमन ते नम्रता अंगी. हे असणारी नम्रता संतांच्या चरणावरती असावी. म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा. का बरं? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. पहिल्या चरणामध्ये सांगितलं, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. का? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं, आणिकाचे कानी गुणदोष मनानानी. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. दुसऱ्याचं ऐकत असताना आपलं पण ऐकावं लागतं बरं का. कधी कधी आम्ही दुसऱ्याचंच ऐकत राहतो, पण आपलं काय चाललंय हे आपलं आपल्याला जोपर्यंत चांगलं ऐकायला येत नाही, नीट लक्ष देऊन ऐका, ऐकण्यावरनं सांगतो, जोपर्यंत आपण आपलं नीट चांगलं ऐकत नाही तोपर्यंत जग आपलं ऐकत नाही. म्हणून आमच्या कीर्तनामध्ये असे मॉनिटर पहिले चांगले असावे लागतात. मॉनिटर म्हणजे काय करतात, किंवा गाणारे असे हेडफोन असतात त्याच्या कानात. कशासाठी असतात? की तू काय गातो हे पहिलं तुझं तू ऐक. तेव्हा तुझं तुला चांगलं वाटेल, तेव्हा ते जगाला चांगलं वाटेल ना. म्हणून अनेकाचे कानी गुणदोष मनानं आणि तुझं ऐका. तुझं व्हावा हे देव तरी हा. अजून सोपं, मस्तक ठेंगणा करी संतांचे वचना. महाराज म्हणाले याही पेक्षा सोपं आहे, याही पेक्षा सोपं आहे. असं बोलायचं, असं बोलायचं, असं बोलायचं. वेचिते वचन, वेचिते वचन, वेचिते वचना, वेचिते वचना. जेणे राहे समाधान,
व्हावा हे देव, तुझं व्हावा हे देव, तुझं व्हावा हे देवा, तुझं व्हावा हे देव. आई जसं हे नाही आवडलं हे घे, हे नाही आवडलं हे घे, हे नाही करता येत तुला हे खा, ते नाही खाता आलं ते खा, नाही तुला हे आवडत मी हे करून देते, काय आहे कुठलं तरी खा आणि तुझं पोट भरू दे, हे जसं आईला वाटतं ना तसं याच्यातलं काहीतरी करा आणि तुमचं देव भेटून तुम्ही समाधानी व्हावं, हे ज्ञानोबा तुकोबारादी मायबापांना वाटतं. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणो. महाराज याच्यापेक्षा काय हो, याच्यापेक्षा सोपं, याच्यापेक्षा सोपं आहे. वेचिते वचन जेने राहे समाधान, असं बोला असं बोला असं बोला, ऐकणाऱ्यालाही समाधान वाटेल आणि बोलणाऱ्यालाही समाधान वाटेल. देवानं आम्हाला तोंड दिलंय ना, त्याच तोंडानं शिव्या द्यायच्या असतात आणि त्याच तोंडानं गोड बोलायचं असतं. पण लक्षात ठेवा, तोंडानं बोलल्यानंतर असं बोललं पाहिजे की समोरच्याला समाधान वाटेल, समोरच्याला समाधान वाटेल. आज दुर्दैव हे आहे की आम्हाला शिव्या कुठे शिकवल्या जात नाही. शिकवतात का? जसं आता इकडे आमची वारकरी शिक्षण संस्था आहे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचं गुरुकुल आहे, जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन विश्वविद्यालय. जवळजवळ 6 देशातून लोक आमच्याकडे शिकतात. बऱ्याच संस्था आहेत. आमच्याकडे शास्त्रशुद्ध गायन शिकवलं जाईल, शास्त्रशुद्ध पखवाज वादन शिकवलं जाईल, शास्त्रशुद्ध कीर्तन शिकवलं जाईल, अशा संस्था आहेत ना. पण शास्त्रशुद्ध शिव्या शिकवल्या जातील अशी एखादी संस्था आहे का? नाही. पण तरी सुद्धा जर छोटी छोटी मुलं खेळताना निस्ती बाजूनं तुम्ही जा, अगदी चांगल्या चांगल्या माणसाला चक्कर येईल अशा शिव्या देत असतात. वेदे न करिता प्रेरणा, सहज विषयावरी भावना. सांगा मला, शिकवावं लागतं का? नाही. परंतु बोलताना असं बोललं पाहिजे, असं बोललं पाहिजे. वा, ज्ञानोबारांनी वर्णन केलंय. साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ. मवाळ बोलावं, साच बोलावं, गोड बोलावं, असं ऐकावं, असं वाटावं, असं वाटावं. आली मुखा वाटे अमृत वचने. माणसं सहज बोलतात पण समोरच्याला दुखून जातात. डॉक्टर एवढं काळजीने सांगत होते, असं बाहेरचं खात जाऊ नका, जरा खाताना चांगलं चुंगलं खावं, बदाम खा, खारीक खा, खोबरं खा. हे बाहेरचं खाल्लं की आजारी पडतं माणूस. जाऊ दे ना खायला पैसे, काय चाललंय आहे ना तुमच्याकडे, जरा चांगलं खात जा. हे सगळं ऐकलं आणि बायको गपकन उठली आणि म्हटली, हो ना डॉक्टर, मी पहिल्यापासून त्यांना सांगते खायला पैसे जाऊ द्या हो, खायला गेले तरी हरकत नाही, पण खायला चिंगूसपणा करतात, मग हे असं डॉक्टरांच्या मड्यावरती आणून घालावे लागतात. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये बोलणंच आहे का? पण डॉक्टरांच्या समोर असं बोलल्यावर त्यांना काय आनंद वाटला असेल का? असं बोलावं की समोरच्याला पार पार. आता ते कोरोनाच्या काळात लोक नुसते विचारायचे, काय स्कोर झालाय, काय स्कोर झालाय. अरे ते काही भारत पाकिस्तानची मॅच आहे का? पण बोललं तर तेवढ्यावरती थांबावं का नाही? पण एक त्याला भेटायला मिळत नव्हतं, पण ह्याचा फोन यायचा, किती 9 गेला का? अवघड आहे बरं का. वरच्या आळीच्या सखाराम गेला ना, 7चा स्कोर होता त्याचा, ते मेलं सकाळी. आता हे सांगायची गरज आहे का हो? दवाखान्यात गेल्यावरती पेशंटला म्हणावं, वा किती छान दिसतोय, मस्त, आता आता कालच्यापेक्षा चांगलाच दिसायला लागलास तू. डॉक्टर म्हणाले, करणारे उद्या डिस्चार्ज, काय घाबरतो, मी आहेस ना, द्या ना तुम्ही आधार. द्या ना आधार. अहो नाही तुम्हाला एखाद्याला मदत करता आली तरी चालेल, पण नुसता शब्दांचा जर आधार आपण दिला ना, तर काय आपण जगामध्ये या माणसाचं आयुष्य उभं करू शकतो. कितीतरी मंडळी अशी आहेत की ज्यांच्या नुसत्या शब्दांच्या आधारावरती आज आम्ही हे जग त्यांच्या पाठीशी उभं राहतं. आणि म्हणून असं बोलावं, वेचिते वचन जेने राहे समाधान, असं बोललं पाहिजे. पण एक वाक्य सांगू, या शरीरातलं सगळ्यात हलका अवयव म्हणजे जीभ आहे. सारखी हलत असते. आताच बघा ना, कीर्तनात किती वेळा हल्ली, सतत हलते. पण हलणाऱ्या सगळ्यात हलक्या अवयवाचा मात्र तोल सांभाळणं भल्या भल्यांना जमत नाही. पुढचं वाक्य सांगतो, जीभ ही सदैव ओली असते
आणि शरीरशास्त्राचा नियम असा आहे की ओल्या जागेवरची जखम कधी भरून लवकर येत नाही, परंतु जीभ ओली असताना त्याच्यावरती झालेली जखम सगळ्यात अगोदर भरून येते. सकाळी चहानं भाजलेली जीभ दुपारी वडापाव खायला तयार असते, पण पुढचं वाक्य ऐका, जिभेनं झालेली जखम मात्र कधीच भरून येत नाही. माणसं म्हणतात मारलेले वळ जातात हो, पण बोललेलं कसं विसरायचं? ते 12 वर्षापूर्वी बोलली होती ना, अजून माझ्या लक्षात आहे, ते तेव्हाच लक्षात ठेवतात. सांगायचा विषय असं बोलावं, साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि जर देवच पाहिजे तर अजून दुसरं काय करा, सोपं आहे. तुका म्हणे फार फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी, थोडा तरी, थोडा तरी, थोडा तरी, थोडा तरी परोपकार, थोडा तरी थोडा तरी, थोडा तरी परोपकार. देव पाहिजे ना, देव जर भेटावा असं वाटत असेल तर कुठे जायची गरज नाही. आहे त्या ठिकाणी, आहे त्या अवस्थेमध्ये भावनायुक्त अंतःकरणाने आम्ही त्याचं गुणगान गावं. भावे गावे गीत शुद्ध करोनी या चित्त, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. देव पाहिजे, सोपा उपाय आहे. आणि काचे काणी गुणदोष मनानी, दुसऱ्यांचे गुणदोष ऐकू नका, ऐकले तरी मनात साठवू नका. तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. सोपा उपाय. मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, संतांच्या चरणावरती आमचं मस्तक ठेंगण करा. तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन जेणे राहे समाधान, असं बोलावं, असं बोलावं, असं ऐकावं की बोलणाऱ्यालाही समाधान वाटेल आणि ऐकणाऱ्यालाही समाधान वाटेल. पार नाही करता आलं तरी थोडा तरी परोपकार आमच्या जीवनामध्ये घडावा. तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, तुझा व्हावा हे देवा, तुझा भावा हे देव, तरी हा सुलभ उपाय, तरी हा सुलभ उपाय, तरी हा सुलभ उपाय, तरी हा सुलभ उपाय. तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी हे सोपे उपाय आहेत, आपण करून पहा. आणि एक प्रामाणिकपणे सांगू, याच्यासाठी काही करावं लागत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये, फक्त विचार बदलेल तर आपलं नशीब बदलून जाईल. म्हणून या संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा, संतांच्या वचनावरती विश्वास ठेवा. ज्ञानेश्वरी आणि तुकोबारांची गाथा याचं स्मरण आम्ही जर केलं तर आमच्या जीवनामध्ये देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा या भगवंताची प्राप्ती
सगळ्यांना व्हावी, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम, आनंद आणि सुखाचा कल्लोळ निर्माण व्हावा, एवढीच भावना व्यक्त करून वाणीला पूर्णविराम देत असताना सन मराठीच्या या लागे कीर्तनाची गोडी, या कीर्तनाची गोडी आपल्या सगळ्यांना लागावी आणि नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप अंत जगामध्ये प्रज्वलित करण्यासाठी हा सगळ्यांचा अट्टाच आहे. सर्वांना या मंगलमय शुभेच्छा देऊन वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल, जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिले बोलिले देवा पुढे बोल. करा क्षमा अपराध महाराज गोविंद. हा नाही विचारिला अधिकार मी आपला. करा क्षमा अपराध महाराज गोविंद. तुकाराम ज्ञानेश्वरा राधा पाया पैठिंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. बोलो रे भाई समर्थ की जय.